आता आपण किल्ल्याच्या माथ्यावर येऊन बसलेला आहे. हा हे बघू शकता आपण कठार आहे. सुरुवातीला स्टार्ट होतं आहे किल्ला इथून. ही वॉल आहे किल्ल्याची, अजून खाल परत आहे. खूप जुनी वॉल आहे आणि खूप पहिल्यापासूनची ही कारागिरी आहे. पोर्तुगीज लोकांनी किल्ल्यात स्थापन केला पहिले आणि त्यानंतर बरेचसे लढे झाले आणि शेवटी 1818मध्ये हा किल्ला इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतर हा किल्ला असाच इथे राखीव आहे आपला अवशेष सांभाळून. बराचसा किल्ला हा मातीखाली गेलेला आहे, त्यामुळे त्याचा शोध अद्याप हळूहळू चालू आहे. रायगड किल्ला संवर्धन हे जे मंडळ आहे ते या किल्ल्याचा शोध पूर्णपणे चालू करत आहेत आणि त्यांनी बरंचसं आता तुम्हाला पुढे दाखवतो. त्यांनी तिकडे शोध काढलेला आहे, जशा पाण्याच्या टाकी आहेत आणि भरपूर जे मेन दरवाजे आहेत ते त्यांनी शोधलेले आहेत पुढे. आणि किल्ला खूप बघण्यासारखा आहे वरती, तुम्ही पण या आणि बघू शकतात. पावसाळ्याच्या सीझनमध्ये जर ह्या सीझनमध्ये तो तुम्ही आला तर ह्याची वेगळी मजा आहे. आपण आता बघू शकतात ह्या साईडला बघा, पूर्णपणे ढगामध्ये आपण आहोत. आपण किती वाटते, खूप सुंदर वातावरणामध्ये इकडे बसलेला आहे. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर मित्रांनो, मजा आलेली आहे आपल्याला ट्रॅकिंगला आणि आपण पुढे अजून भरपूर काही बघायचं आहे आपल्याला. जाऊ नका कुठे तुम्ही, तुमच्यासाठी आम्ही भरपूर काही घेऊन येणार आहेत पुढे आणि असंच आपला प्रवास चालू ठेवणार आहे. पुढे भेटूया. तर आपण आता किल्ल्याच्या वरती एकदम टॉप लेवलला आहेत आणि इकडे आपण बघू शकतात पाण्याचे टाकी बनवलेले आहेत. हे पूर्वी पाणी साचून पिण्यासाठी वापरले जायचे. खूप चांगल्या प्रकारे आता याची साफसफाई झालेली आहे. पहिले इथे खूप कचरा वगैरे होता, तो आता साफ करण्यात आला आहे. खूप सुंदर काम केलेलं आहे पहिले बघा पाणी साठवण्यासाठी. आणि जसं आपण पावसाळ्यामध्ये अजून पुढे होत तसं हे पूर्ण भरलेलं आपल्याला दिसेल. आणि पुढे सुद्धा पाण्याच्या टाकी आहेत, तिथे पण आपण जाऊया. ते बघा अर्धे मित्र गेले आहेत, त्यांच्याबरोबर आपण सुद्धा जाऊया. हे आहे मोठी पाण्याची टाकी. इथे पहिले उन्हाळाभरचा साठा तेवढे ठेवायचे, आता त्या साईडला आपण बघू शकतात त्या साईडून ती भिंत तुटलेली आहे, त्यामुळे इकडे आता पाणी थोडं कमी झालं आहे. आपण बघू शकतो रायगड परिवार यांनी ह्या किल्ल्याला पुनर्निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे आपण बघू शकतात हे साफसफाई, म्हणजे पायऱ्या आपण बघितल्या तिकडे बांधीव केल्यात, हे त्यांनी सुरू केलेलं आहे काम. इकडे पहिले पाणी साठवलं जायचं आणि ही किल्ल्याची शेवटची भिंत आहे. यांनी दोन काम केलेले आहेत, एक तर पाणी थांबवण्यासाठी आणि दुसरं कंपाऊंड आहे ते तिथून येण्यासाठी. आपण इकडं बघू शकतात या साईडून खोल दरी आहे. म्हणजे ही जी भिंत बांधलेली आहे ही दोन कामासाठी बांधली होती त्यांनी. एक त्याच्याने
पाणी साठा आणि दुसरं वॉल कंपाऊंड आणि ही कारागिरी. आमचे मित्र बघा ॲडव्हेंचर्स करत आहेत तिकडे. रस्ता असून सुद्धा तिकडनं ते ट्राय करत आहेत. अजून पुढे आम्हाला असे खूप कठीण किल्ले चढायचे आहेत, त्याच्यासाठी प्रॅक्टिस करत आहेत. वरतून आम्ही आता चालत आलेलो आहे तिथून. खूप खतरनाक रस्ता आहे. पावसाळ्यामध्ये आरामात ट्रॅकिंग करा इथून. इकडे माझे मित्र खालती उतरलेले आहेत आणि पुढे खूप खतरनाक रस्ता आहे. सुंदर मस्त हळूहळू पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये उतरत आहेत आम्ही. खालती एक गुफा आहे. गुफेमध्ये एक हौद आहे, तिथे पाणी असतो. खूप थंड पाणी असतो. उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये पाण्याची पातळी ना तेवढीच असते आणि पाणीसुद्धा खूप थंड असतो. त्याची रचना कुठल्या प्रकारे केली गेलेली आहे तुम्हाला तिकडे गेल्यावर मी दाखवतो. तिथे आम्ही आता उतरत आहेत. हा किल्ला आहे वरती आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूनी ही जो गुफा आहे तिथे आपण चाललेलो होतो. बघून यायला पाहिजे होती. तर मित्रांनो, आम्ही आता खालती तुम्हाला जसं सांगितलं की गुफामध्ये चालले आहेत. तिकडे पाणी आहे थंड. तर बघा आपण कुठून ट्रॅक करत आलेले आहेत. बघा ही एक गुफा आहे आपली आणि याच्या पुढे जी मेन गुफा तुम्हाला सांगितलं गेलं तिकडे पाणी हो तिथे आपण पोचणार आहोत. चला. बघा तिथे आपलं नाव लिहिलेलं आहे असावा आणि सुंदर आतमध्ये गुफा आहे. आपले मित्र तिथे आहेत.
पाणी गळत आहे थेंब थेंब आणि आतमध्ये पाण्याचं स्ट्रक्चर कसं आहे. पहिला ते बनवले अरे पण चुकत आला म्हणून परत रिपोर्ट बसला अशीच आमची मेहनत करत आहे बघा. तर जिल्हा मातीचा जिल्हा तुमच्यात आलेला तर पाणी कमी झालं पहिले एवढं पाणी हेच ते थंड पाण्याचं ठिकाण आपण सांगितलं गेलेलं आहे. आपण बघू शकता पाण्याची लेवल ही प्रत्येक वेळी तेवढीच होते. सकाळी या थंडीमध्ये या पावसाळ्यात या पाण्यात तेवढा भेटतो आणि याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे माहिती नाही. पूर्ण आजपर्यंत आहे आणि पिण्याला पाणी आहे, थंड पाणी आहे एकदम. आणि आमचा किल्ला फिरून झालेला आहे. आता आम्ही उतरायला सुरुवात करणार आहे. आम्ही 4 वाजले का बघतो. चला उतरूया. 4-5 झालेले आहेत. आता आपण बसलेले आहेत थंड हवेच्या ठिकाणी. उतरताना ही नेहमीची जागा आहे आमची. मे महिन्यामध्ये सुद्धा इकडे खूप थंड वारा भेटतो. हा माणूस आहे ना, हा सगळ्यात जास्ती खातो आणि नंतर सगळ्यात जास्ती लवकर घाई करतो. बघा माणसाने एवढा खाल्लेला आहे. हा बघा हा किती दमलेला आहे. तिकडे एकटा गपचूप बसलाय कधी बसून. त्या माणसाने एवढा खाल्लेला आहे त्याला अजून पण दिलं तरी तो कमीच पडते त्याला. अरे वेफर उलट झालं रे. एवढं खायचं, एवढं खायचं संपत नाही म्हणजे विचार करत. इकडे नेहमीच आपल्याला उतरताना रिलॅक्सेशन साठी जागा खूप सुंदर आहे. तुम्ही असा गडावर येतील तर इथे थोडा वेळ थांबा. उतरताना आणि चढताना खूप सुंदर जागा आहे बसायला इथे. आपला रस्ता आहे, इथून आपण जाणार. चढताना आणि उतरताना आपण इकडे रिलॅक्स करायला थांबू शकतात. बघा खूप सुंदर जागा. तुला माझी इन्फॉर्मेशन होते. हा आमचा मेन वसल वाईल्ड आहे आमच्या गावातला. अरे त्याला हात लाव ना. काय त्याला हात लाव ना, असं दिसतील खेकडे पूर्ण. त्याला असं वरती कर ना, असं खालती कर. नाही पण हळूच कर, हळूच कर. अरे थांब ना. बघ किती आहेत बघ पिल्लू. हे खालती करा, सगळे दिसतील. नको पडतील ते खालती. बघा मग पिल्ला आपल्याला दिसतील त्याच्यात खेकडे. आमच्या गावातला एक मॅन वसल वाईल्ड. जंगलातले सगळे प्राणी पकडतो. सर्प मित्र. एवढा पण हा बसून जाम का करतो.
बघा लाईनीमध्ये आमची गाडी रेलगाडी चाललेली आहे घराकडे. तर आता आम्ही खालती उतरलेले आहेत किल्ल्यावरून आणि आता घरी जाणार आहेत. बघा 2च बाईक आहेत आमच्या इकडे आणि 12 जण आहेत. त्यामुळे 4 जण जातील आणि त्यानंतर आम्ही तिकडे रस्त्याला 4 जण. तर मित्रांनो मजा आली. शिवाजी महाराजांसाठी जय शिवाजी, जय शिवाजी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. तोपर्यंत गुड बाय.